मिरज पूर्व भागातील बेडक, आरक्षिपूर, खंडेराजुरी, म्हैसाळ, नरबाड इत्यादी गावातून शेकडो युवकांचा जनस्वराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश. दिनांक 28 रोजी मिरजेत राज्यस्तरीय मेळावा लवकरच. समितदा कदम यांची माहिती. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने जनस्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितदा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यात जोरदार पक्ष बांधणी सुरू आहे. युवकांचे प्रेरणास्थान असणारे समितदा कदम हे तळागाळातील प्रत्येकाच्या हाकेला धावून जात असल्याने युवक वर्ग मोठ्या प्रमाणात जनस्वराज्य शक्ती पक्षात प्रवेश करत आहेत. आज बेडक येथील प्रणित पाटील यांच्या नेतृत्वाखाली मिरज पूर्व भागातील शेकडो युवकांनी जनस्वराज्य पक्षात जाहीर प्रवेश केलेला आहे. बेडक येथील धनराज ताटे, विकी गोसावी, अभिजित पाटील आरक, गणेश मोकोरे, रोहित निकम, अरुण पाटील करोलियम, ओंकार पाटील, विजय पाटील नांद्रे, श्रेयस ढाले नरबाड, अमोल गायकवाड, डॉक्टर अभिजित नरोडे लक्ष्मीवाडी, विकास पाटील, संतोष खोत मल्लेवाडी, सुशांत शिंदे, ओंकार सूर्यवंशी गुंडेवाडी, शेखर मोरे खंडेराजुरी येथून, नितीन खांडेकर, आकाश पाटील समडोळी, प्रदीप गर्जे शिपूर, राहुल साळुंखे म्हैसाळ, सागर होणमोरे मिरजमधून, सुशांत कांबळे, किरण सातपुते बेळंकी, सागर मोरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी डॉक्टर महादेवण्णा कुरणे, अमरदादा पाटील, कैलास पाटील, ग्रामीणचे नेते SR बापू पाटील, जिल्हाध्यक्ष आनंद सागर पुजारी, शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर पंकज मेहत्रे, माजी जिल्हाध्यक्ष प्रवीण धेंडे, नाना घोरपडे, प्रशांत शेजाळ, शहर अध्यक्ष योगेश दरवंदर, आदित्य साळुंखे, सुनील बंडगर, निखिल कलगुडगी यांच्यासह जनस्वराज्य पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जनस्वराज्य पक्षाचा राज्यस्तरीय मेळाव्याचं मिरज येथे दिनांक 28 रोजी आयोजित केला जाणार असल्याची माहिती समितदा कदम यांनी दिली आहे. आज या ठिकाणी नेहमीप्रमाणे जनस्वराज्य शक्ती पक्षामध्ये एक तरुणांचा जो ओघ आहे पक्षात यायचा आणि त्यांचा जो उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे तो तसाच चालू आहे. आज त्या ठिकाणी पक्षाचे पहिल्यापासून माझ्या संपर्कात असणारा एक कार्यकर्ता, तरुण तडफदार, जो ग्रामीण भागातल्या सगळ्या अडचणींसाठी कायम झगडणारा, एक संघर्ष करणारा प्रणित पाटील आणि त्यांच्या सर्व सहकार्याने आज त्या ठिकाणी पक्षात प्रवेश केला. आज पक्षाचे ग्रामीण भागातले प्रमुख सर्व नेते मंडळी आदरणीय अमरसिंह दादा पाटील, त्याचबरोबर कैलास दादा पाटील, त्याचबरोबर आमचे आरगावचे प्रमुख नेते, त्या भागातलं एक मोठा असं प्रस्थ असणारे आमचे आरक्षी SR बापू, त्याचबरोबर इथं आमच्या बरोबर ग्रामीण भागात ज्यांनी सातत्यानं पक्षाचं काम तेजत ठेवले त्यांचे सुधीर कवाई, त्याचबरोबर असणारे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते, सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर महादेवण्णा कुरणे, शहर जिल्हा अध्यक्ष पंकजी मेहत्रे, जिल्हा अध्यक्ष आनंद सागरजी पुजारी, पक्षाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर विनयपुरी सावकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आज हा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडला. एक चांगला असा प्रतिसाद आज तरुणांमध्ये पक्षाला मिळत आहे, एक ओढ मिळत आहे. परवाच्या काळात गणेशोत्सवामध्ये सगळे तरुणांनी मिळून एक चांगला निर्णय घेतला, एक चांगला संदेश गेला की जर तरुणांनी एकत्र आली तर कशा पद्धतीने उत्सव चांगला साजरा केला जाईल. पक्ष निश्चितच त्यांच्या मागे होता असणार आणि भविष्यात राहणार. आज मी एवढंच सांगेन, हा तरुणांचा जो योग आहे आणि ग्रामीण मधल्या भागामध्ये जर विकासाचं जे पर्व चालू होतंय ते नक्कीच ज्येष्ठ नेते अमरदादा, त्याचबरोबर SR बापू, कैलास भाऊ या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली समर्थपणे ही तरुण पिढी सांभाळेल असा विश्वास मला या ठिकाणी वाटतो. आणि येणाऱ्या काळामध्ये सगळंच ह्या तरुण मंडळींना मी त्या ठिकाणी पक्षात एक चांगलं कार्य करायचं या ठिकाणी मी त्यांना सगळ्यांना एक चांगलं शुभेच्छा देतो. आणि स्फूर्ती त्यांच्यामध्ये जी आहे, एक पक्षामध्ये चांगलं काम करायचे जे त्यांच्यामध्ये ग्रुप आहे तो नक्कीच आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी त्यांचा योग्य पद्धतीने त्याचा पक्षवाढीसाठी आम्ही वापर करू. आणि येणाऱ्या काळामध्ये पक्षाला त्या ग्रामीण भागामध्ये तरुण कार्यकर्त्यांना चांगली संधी द्यायचा प्रयत्न आम्ही सर्वच प्रमुख मंडळी बसून निर्णय करू. त्याचबरोबर पक्षाचा 28 तारखेला एक मेळावा आम्ही घेतोय डॉक्टर आमदार विनयपुरी सावकर साहेबांच्या वतीने. एक राज्यस्तरीय मेळावा आम्ही पक्षाचा त्या ठिकाणी मिरज येथे घेतोय. तर त्याच्याबाबत लवकरच मी सगळ्यांना स्थळ आणि जागा आणि वेळ कळवणार आहे. पण आज तरुणांना मी एवढीच विनंती करतो की 28च्या तयारीला सगळे तुम्ही लागा. बरेच दिवस मेळावा आज घ्यायचा उद्या घ्यायचा चालू होता, मात्र तो होऊ नाही शकला. काही ना काही निमित्तानं मध्ये गणपती आला, अधिक श्रावण आला राहिला. पण आता तुम्ही सगळे आलात, तुमच्या सगळ्यांचा चांगला पायगुण म्हणून आपण त्या ठिकाणी हा मेळाव्याचं नियोजन करतोय. तुम्ही सगळ्या मंडळींनी ग्रामीण भागातला ताकदीने यायचं आहे. मेळावा
एक उत्कृष्ट असं आपण यशस्वी करायचं एवढी या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना सांगून आज आपल्या सगळ्यांना मी परत एकदा शुभेच्छा देतो. जनस्वराज शक्ती पक्षाचे आमचे सर्व विनयजी कोरे साहेब, त्याचबरोबर जनस्वराज पक्षाचे आमचे खंदे महाराष्ट्राचे समर्थक व प्रदेशाध्यक्ष व आज या ठिकाणी अत्यंत मोठे उत्स्फूर्तपणे सर्व युवकांचं एक श्रद्धास्थान आहे असे आमचे समितदादांच्या नेतृत्वामध्ये आज या ठिकाणी बेडग, आरग, नरवाड, शिपूर, खंडेराजुरी, पायापचीवाडी अशा असंख्य गावामध्ये, बहुसंख्य गावामध्ये, पंचकृषी मधनं सर्व कार्यकर्त्यांच्या समुदायामध्ये या ठिकाणी प्रणित पाटील आमचे एक कनिष्ठ बंधू, लहान बंधू यांच्या नेतृत्वामध्ये, यांच्या मार्गदर्शनामध्ये या ठिकाणी सर्वांचा प्रवेश होतोय. त्याचबरोबर आरगचे असतील, बेडगचे असतील, नरवाड असेल, सर्व गावामधले मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि जनस्वराज पक्षाची एक धुरा सांभाळण्यासाठी युवकांचं जे बळ लागतं ते बळ होऊन या ठिकाणी सर्व युवकांनी प्रवेश केलेला आहे. आज समितदादांच्या रूपानं या भागाला, या मिरज तालुक्याला, मतदारसंघाला एक मोठं खंबीर नेतृत्व लाभलेलं आहे आणि या नेतृत्वामध्ये सांगली जिल्हाच काय अखंड महाराष्ट्राचं सुद्धा एक लक्ष लागलेलं आहे. असं नेतृत्व आपल्या समोर आहे आणि दादांचा हात बळकट करण्यासाठी आणि भविष्यामध्ये एक अग्रेसिव्ह संख्याबळ दादांच्या रूपानं, दादांच्या पाठीशी राहण्यासाठी या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत आणि आज या ठिकाणी सर्वांचा जनस्वराज शक्ती पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे आणि नेटाने या ठिकाणी भविष्यामध्ये कामकाज करण्याची सर्वांची मोबाईल संधी आहे आणि मनोकामनेप्रमाणे सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि ह्या पुढील आमच्या जनस्वराज पक्षाच्या कामामध्ये भरघोस यश लाभत जाऊ अशी एक अपेक्षा व्यक्त करतो.